तुमच्या हाताने कारल्याची भाजी केल्यानंतर कारलं कडू होते का? चला मग मी आज एक सोपी पद्धत सांगते. अशा पद्धतीने केल्यानंतर कारलं कधीच कडू होणार नाही. चला मग रेसिपी सांगते. इकडे मी घेतले हळद, मीठ आणि एक बारीक चिरलेला कांदा. कारलं पण चिरून घेतलंय. ते सगळं मिक्स करून कारल्यामध्ये एक एक असं भरून घेतलं आणि सगळं व्यवस्थित भरून घ्यायचं. मग इकडे एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं का त्याच्यामध्ये सगळे कारले टाकून घेतले आणि झाकण मांडून 5 मिनिटं थोड्या वेळ परतून दिलं. 5 मिनिटं परतून दिल्यानंतर एक कापलेला अर्ध लिंबू त्याच्यामध्ये टाकलं. लिंबू टाकल्यानंतर ते पण 5 ते 10 मिनिटं असं परतून घेतलं. तुमच्याकडे चिंच असेल तर चिंचाचं पाणी टाकलं तरी पण चालतं. माझ्याकडे नव्हतं, त्याच्यासाठी मग मी इकडे लिंबू टाकले. लिंबू टाकल्यानंतर 15 मिनिटं कमी गॅसवर परतून द्यायचंय. माझ्याकडून थोडंसं करपलंय, तुम्ही करपून नाही द्यायचं. अधूनमधून हलवत राहायचं सारखं. 15 मिनिटं कमी गॅसवर कारलं शिजवून दिल्यानंतर माझं इकडं कारलं शिजलेलं. आता हे शिजलेल्या कारल्याची तुम्ही भाजी सुकी बनवू शकतात किंवा रश्याची पण बनवू शकतात. आणि कधी पण कारल्याची भाजी बनायची असेल तर अगोदर कारलं शिजून घ्यायचं. अगोदर शिजून घेतल्यामुळे कारल्यातला कडूपणा निघून जातो, मग भाजीतलं कारलं कधीच कडू लागत नाही. आणि अशा प्रकारे जर बनवलं तर कारल्याची भाजी कधीच कडू लागत नाही. मग तुम्ही बनवलेली कारल्याची भाजी कधीच कडू लागणार नाही.